एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। भुजबळांनी फर्नांडिस कुटुंबाला 8 कोटी दिले असा दावा दमानिया यांनी केलेला आहे। फर्नांडिस कुटुंबाच्या संघर्षाचा विजय असंही दमानिया यांनी म्हटलेलं आहे। भुजबळांनी जमीन हडपून पैसे दिले नसल्याचा दमानिया यांनी आरोप केला होता। आताची महत्त्वाची बातमी, भुजबळांनी फर्नांडिस कुटुंबाला 8 कोटी रुपये दिले असा दमानिया यांनी दावा केलेला आहे। तुमचं स्वागत आहे। डोरिन फर्नांडिसची केस आहे। बऱ्याच लोकांना माहित नव्हतं की नेमकं काय झालं, जागेचा व्यवहार काय होता, भुजबळांची भूमिका काय होती। तो त्यांचं घर आहे, ते त्यांची जमीन आहे। तुम्ही तिथे जाऊन तुमचं बंगला बांधला, एवढी मोठी जी टोलेजंगी इमारत बांधली, त्याच्या पहिल्या 3 मजल्यावर काय आहेत ते 5 फ्लॅट जे तुम्ही त्यांना द्यायचे होते, कधी दिलेत? आणि कसली सहानुभूती दगडाची दाखवताय तुम्ही की हा माणूस असं बोलूच कसं शकतो की आम्ही आमच्या कष्टाचं खातो। त्यांची ती एक बोलण्याची एक स्टाईल पण आहे। अरे कसलं कष्टाचं खाता? 2653 कोटीची डिस्प्रपोर्शनेट ॲसेट्सची केस मी तुमच्यावर केलेली आहे। त्याचे सगळे डिटेल्स मी अँटी करप्शन ब्युरोकडे दिलेत। ते काही कोणी कष्टाचे बनवू शकतं का? एक भाजी विकणारा माणूस त्याच्या कष्टाने 2653 कोटी रुपये बनवू शकतो? त्याच्या पलीकडे गेलेले राजकारणी आहेत, म्हणजे त्यांना हृदय म्हणा, म्हणजे त्यांना काही इतके ते क्रूर झालेले आहेत की त्यांना त्यांच्या हृदयाला पाझर फुटतच नाही। म्हणजे ईडीने ते त्यांच्या ज्या सगळ्या प्रॉपर्टीज सो कॉल्ड जप्त केल्या होत्या, सो कॉल्ड मी अशासाठी म्हणते कारण ते तिथे व्यवस्थित मजेत राहतायत अजूनही, पण पेपरवर त्यांनी त्या रजिस्ट्री बंद केल्या होत्या। आता रजिस्ट्री माणूस का बंद करतो की बाबा थर्ड पार्टी इंटरेस्ट त्यांनी क्रिएट करू नये म्हणून। तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही काय बोलताय, हे तर तुमची 2003 पासूनचं देणं आहे, याची रजिस्ट्री बंद करण्याचा प्रश्नच उठत नाही। म्हणून मी ईडी बरोबर चेक केलं, तर ते म्हणाले दिस इज ओनली लिमिटेड टू थर्ड पार्टी ट्रान्झॅक्शन्स। तर हे जेव्हा मी कळलं तेव्हा मी म्हटलं नाही, तुम्ही पॉवर ऑफ अटॉर्नी डोरीनकडनं घ्या आणि तिचे पैसे तिला ताबडतोब द्या, नाहीतर मी सोडणार नाही। आणि त्यात काही होत नव्हतं पुढे। मग मी एकनाथ शिंदेंना भेटले, त्यांच्याकडे पण मी या पूर्ण कुटुंबाला घेऊन गेले आणि एकनाथ शिंदे म्हणाले की नाही नाही, मी ताबडतोब याची बैठक बोलवतो आणि दोन्ही DCMशी मी बोलून यातनं आपण तोडगा काढू काहीतरी। आणि ते पण म्हणजे तसे संवेदनशील आहेत असं मला वाटतं आणि त्यांना ते खरंच डिस्टर्ब झाले होते। मला म्हणाले नाही नाही, ह्याच्यातनं आपण मार्ग काढू आणि ते तसंच झालं। म्हणजे काही दिवसांनी आम्हाला कळलं की बाबा ते द्यायला तयार आहेत। म्हणजे मुख्यमंत्र्यांचा दबाव आला फायनली आणि त्यामुळे झालं असं म्हणावं। सगळ्यांचाच दबाव मला वाटतं आला असेल आणि एकीकडे तो जरांगे पाटलांचा लढाई मोठा होत होता, म्हणून शेवटी हे त्यांना कदाचित द्यावं लागलं असेल। साठी जे स्टेटमेंट केलं ते निमित्त ठरलं। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।